हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन स्कॅल्पिंगबद्दल. राईट, की ऑप्शन स्कॅल्पिंग जो टूल आहे तो आपण कसा ओव्हरऑल यूज करू शकतो आणि ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम कसा आयडेंटिफाय करू शकतो. राईट, सो थोडाफार जो आता मी कन्सेप्ट सांगणार आहे जो जनरली लाईक एक ॲल्गो टाईप सेटअप आहे. ठीक आहे, ज्यात तुम्हाला इंडिकेशन्स नाही म्हणते ना, पण कधी एंट्री एक्झिट आपण करू शकतो. राईट, त्याचा एक सिग्नल एखादा बघायला मिळेल तुम्हाला इकडे. राईट, सो लेट्स सी, जर मी थोडंफार ऑप्शन स्कॅल्पिंगबद्दल सांगायला गेलं तर ग्रीक्स पॅरामीटर जे आहेत ते युजली आपल्याला फेवरमध्ये ठेवावे लागतात. जसं पहिला जर मी बघायला गेलो तर डेल्टा जो आहे तो कुठेतरी आपल्याला बघावा लागतो आपल्या फेवरमध्ये आहे का. सेकंड जो आहे तो कुठेतरी गामा आपल्याला बघावा लागतो. राईट, इफ मी बायर्सचा पर्स्पेक्टिव्ह घेतला, जनरली आपण वेगवेगळे पॅरामीटर्स जे आहेत ते बघतोच. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आय व्हीचा पॅरामीटर बघायला लागतो, लाईक मीन्स वेगा कुठेतरी आपल्याला बघावं लागतं. राईट, सो जे मेन ग्रीक्स पॅरामीटर्स आहेत डेल्टा, वेगा किंवा गामा, ॲज अ बायर पर्स्पेक्टिव्ह जे खूप जास्त जे आहेत ते युजफुल असतात. राईट, सो ते कुठेतरी आपण इथे बघणार आहोत विथ द हेल्प ऑफ ऑप्शन स्कॅल्पिंग. सो मॅन्युअली जर मी प्रत्येक स्ट्राईक्सचा जर मी डेल्टा कुठेतरी बघायला गेलो किंवा कुठेतरी जो आहे तो त्याचा गामा बघायला गेलो, विच इज अ डिफिकल्ट थिंग. राईट, सो तो कसा आहे, तो कसा आयडेंटिफाय करू शकतो आपण पाहू शकतो. आय लाईक टू गो विथ द क्वांट्सॲप स्क्रीन. क्वांट्सॲपच्या स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा तुम्हाला ट्रेडिंगवरती यायचं आणि ऑप्शन जो स्कॅल्पिंग हा जो टूल आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, नाव तुम्ही जेव्हा ऑप्शन स्कॅल्पिंग ओपन कराल तेव्हा आय फर्स्ट एक्सप्लेन यू द इंटरफेस. तर राईट हँड साईडला तुम्हाला इथे सर्चचं सिम्बलचं ऑप्शन येईल, की जर तुम्हाला एखादा सिम्बल सर्च करायचा असेल सर यू कॅन गो विथ द सेम. त्यानंतर कोणती एक्सपायरी सिलेक्ट करायची ती इथे सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर स्ट्राईक. ओके, हे मी येतो, हे आपण कसं यूज करू शकतो, स्ट्राईक कशा सिलेक्ट करू शकतो, पण ट्राय टू सिलेक्ट द स्ट्राईक. त्यानंतर कोणता ऑप्शन मार्केटमध्ये कॉल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं की पुट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, नाव गोवरती क्लिक करा. तर जे पण टोटल ट्रेड काउंट येतील ना त्या पर्टिक्युलर स्ट्राईकसाठी ते सगळे ट्रेड काउंट्स तुम्हाला इथे मिळतील. ओके, नाव आता हे पॅरामीटर्स कसे सिलेक्ट करायचे, 23,950 किंवा पुट ऑप्शन वगैरे. सो पहिला आपण चेक काय करणार की मार्केटचा सेंटिमेंट काय आहे. ओके, जर मार्केटचा जर सेंटिमेंट असेल बुलिश, ओके, पहिला आयडेंटिफाय करा की तो बुलिश आहे की बेअरिश आहे. ओके, मला सेंटिमेंट आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर ना चेक करा की मार्केट कोणत्या रेंजमध्ये राहते. ओके, जर मार्केट सपोज 23,000च्या रेंजमध्ये असेल, 23,000 आणि वरती जो आहे तो 23,950 असेल सपोज. ठीक आहे, मार्केट या रेंजमध्ये आहे जास्तीत जास्त, किंवा 23,650 पण असू शकतो किंवा 600 पण असू शकतो. ओके, रेजिस्टर सपोर्ट जो आहे तो मार्क करा आणि चेक करा की जर मार्केटचा सेंटिमेंट जर बुलिश असेल, सो वॉट आय डू, मी कॉल ऑप्शन प्रेफर करणार की जी रेंज आहे 23,950ची त्या रेंजमधला जो कॉल ऑप्शन आहे तो मी सिलेक्ट करणार. आणि तेच जर मार्केट बॅरिशमध्ये असेल, सो जी खालच्या साईडची जी मोमेंटम आहे ती मी सिलेक्ट करणार 23,950ची. ओके, किंवा 600 जी बॅरिश साईडला असेल ती. ओके, आणि त्या बेसवरती चेक करणार की किती मला एंट्री आणि एक्झिट मिळतात. ओके, सो युजली जर तुम्ही बघायला गेलात तर लेटेस्ट एंट्री जी आहे 20,950ला, 23,950 पुट ऑप्शनला, जी 1458ला मिळाली. दॅट मीन्स त्यावेळेला अराउंड जमीन 258च्या आसपास मिळालेली, ते 1526पर्यंत होती ओपन. राईट, एंट्री प्राईस काय होती प्रीमियमची 148, जी क्लोज झाले 160ला. तर 20 पॉईंटचा कुठेतरी तो स्कॅल्प बघायला मिळते. त्याच्या आधी 250ला एक मोमेंटम आलेली, 4 मिनिटात स्क्वेअर ऑफ करून दिलेलं, एकाच पॉईंटचा स्कॅल्प होता. त्याच्या आधी 24 पॉईंटची स्कॅल्प होती. त्याच्या आधी थोडंफार खाली जर बघायला होतं डिफरंट स्कॅल्प आहेत. राईट, सो युजली जर तुमच्याकडे टाईम नसेल रिसर्च करायला किंवा कोणत्या स्ट्राईकला जो आहे एंट्री बनव एक्झिट बनव, देन ऑप्शन स्कॅल्पिंग इज फॉर यू. राईट, ओपन करा, स्ट्राईक सिलेक्ट करा कोणत्या रेंजमध्ये राहतो आणि ती स्ट्राईक सिलेक्ट करा आणि चेक करा की तेव्हा कुठे एंट्री एक्झिट पॉईंट्स येत आहेत का. तर ओव्हरऑल 76 काउंट्स ट्रेड आहेत. ओव्हरऑल जर मी बघायला गेलो तर टोटल काही त्याच्या आधीचे पण असतील ट्रेड्स, तर टोटल 76 ट्रेड्समध्ये 145 कुठेतरी पॉईंट्स आहेत, विच इज रफली मी बघायला गेलो तर खूप जास्त ब्रोकरेजकडे जाऊ शकतं. पण युजली जो झिरो ब्रोकरेज जो आहे अकाउंट ज्याचा कोणाचा एक ब्रोकरमध्ये, सो यू कॅन गो विथ द सेम, किंवा जे मंथली किंवा इयरली चार्जेस ब्रोकरेज आहेत त्यांच्यासाठी बेटर आहे. राईट, सो ट्राय टू गो विथ दिस टूल. खूप चांगला टूल आहे हा. युजली जर तुम्हाला यूज करायचा असेल तर यू कॅन यूज दिस कन्सेप्ट. ओके, सो ऑप्शन स्कॅल्पिंग हेच होतं की ओव्हरऑल जो आहे तो ऑप्शन स्कॅल्पिंग आपण कसा यूज करू शकतो आणि ओव्हरऑल त्याच्यामध्ये ट्रेड्स कशा घेऊ शकतो. सेकंड अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जर मी सांगायचं म्हटलं तर आपण बऱ्याच अशा व्हिडिओज बनवल्या आहेत
इन डिटेल इंट्राडेसाठी. ओके, ऑप्शन स्कॅल्पिंग इज जस्ट ओनली फॉर द इंट्राडे, बट बाकीचे काही तुम्ही ट्रॅकवरती गेलात ना, इथे 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 यू कॅन सी देर आर मल्टिपल टूल्स. दर 85 डेरिव्हेटिव्स, 85पेक्षा जास्त 85 डेरिव्हेटिव्ह टूल्स आहेत आपल्याकडे. तेच जर मी छोट्या छोट्या पार्टमध्ये सांगायला म्हणलं तर मी सिनॉप्सिसवरती एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे, डेज हॅलोवरती बनवली आहे, ओपन इंटरेस्टवरती, इंट्राडे मूव्हर्सवरती, अनयुज्युअल ऑप्शन्स ॲक्टिव्हिटी. सो प्रत्येक टूलवरती आपण डिटेल व्हिडिओ बनवली आहे. एकदा जाऊन ती बघा. खूप डिटेल कन्सेप्ट तुम्हाला समजेल जिकडे जे काही आपण कवर केले ते, आणि नक्की त्या व्हिडिओ समजण्यामध्ये मजा येईल तुम्हाला. ओके, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेलच. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जितकं जास्त तुम्ही सबस्क्राईब करा तेवढा तो आहे तुम्हाला जो फ्लो बघायला मिळेल व्हिडिओजचा. आणि सेकंड, जर तुमची काही रिक्वायरमेंट असतील व्हिडिओसाठी तर डेफिनेटली ज्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.